नमस्कार। मक्याची भाकरी अतिशय पौष्टिक असते। आज मक्याची भाकरी मऊसूत आणि कडा न सुटता कशी करायची ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग भाकरी कशी करायची ते पाहून घेऊ। इथे मी पातेलं गरम करत ठेवले। एवढा एक छोटा पेला आहे, तर एवढे 2 पेले मी पाणी घेते। हा एक पेला आणि हा दुसरा पेला। पाण्याला उकळी यायला द्यायची आहे। इथे पाव चमचा मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता इथे पाणी उकळलंय, गॅस बारीक करायचा आहे। इथे हा एक पेला भरून मक्याचं पीठ घालते, अजून एक पेला भरून पीठ घालते। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे मिक्स करून झालंय, आता हे झाकून ठेवायचं। आगवलेलं मक्याचं पीठ परातीत काढून घेऊया। थोडंसं थंड व्हायला द्यायचंय। गरम आहे, हात भाजेल म्हणून चमच्याने असं चेचून घ्यायचंय। मक्याच्या पिठाची भाकरी पटकन गोल होत नाही, त्यासाठी हे असं पीठ भागून घ्यायचं किंवा पिठामध्ये गरम पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं। आणि शक्यतो पीठ नवीन असतानाच करायचं। जर पीठ जुनं झालं तर आपली भाकरी चांगली होत नाही। मस्तपैकी पीठ मिक्स झालेलं आहे। आता हे पीठ थोडं थंड होत आलंय, तर थोडंसं थंड पाणी शिंपडून ह्याचं पीठ मळून घ्यायचं। चांगला पिठाचा गोळा मळून घ्यायचा, जास्त घट्ट गोळा मळायचा नाही। आता आपल्याला जेवढा गोळा पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी लावून चांगला गोळा मळून घ्यायचा। हा गोळा बाजूला ठेवूया। ही गोळी मळून झाली आहे। आता आपण ह्याची भाकरी थापून घेऊया। चांगली गोल करायची आहे। इथे मक्याचं पीठ घ्यायचं आहे। ही थोडी अशी हाताने थोडी मोठी करून घ्यायची। नंतर ह्या पिठामध्ये ठेवून अशी थापून घ्यायची। कडेने झाल्यानंतर थोडा हात इथे मध्ये ठेवायचा आणि नंतर मग अशी थापून घ्यायची आणि वाढवत जायची। आणि नंतर मग पूर्ण ह्या हाताने दाबून वाढवायची। आणि शक्यतो भाकरी पातळच ठेवायची, जाड करायची नाही। हे पीठ असं काढायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता, जास्त जाड केलेली नाही आहे, पातळ केलेली आहे। आता आपण ही भाजून घेऊया। इथे मी तवा गरम करत ठेवला आहे। भाकरीची गोळी छोटी होती, त्यामुळे ही एवढी भाकरी झालेली आहे। ही अशी काढल्यानंतर हे पीठ असं काढायचं। आता ही भाकरी तव्यावर घालून घेऊया। वर लगेच पाणी लावायचं आणि गॅस मोठा ठेवलेला आहे। वर लावलेलं पाणी सुटलं की लगेच आपल्याला भाकरी परतून घ्यायची आहे। आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, म्हणजे ती भाकरी चांगली फुलली जाते। असं चमचा साईडने लावून कडा सोडून घ्यायची। कडा सोडवल्यानंतर साईडला अशी शेकून घ्यायची, कारण भाकरीची कडा शेकली जात नाही, म्हणून मग ही अशी फिरून घ्यायची आणि अलटून पलटून साईडच्या कडा चांगल्या शेकून घ्यायच्या। नाहीतर मग ती मध्ये भाजली जाते आणि साईडला कच्चीच राहते, म्हणून ह्या अशा कडा शेकून घ्यायच्या। ह्या साईडने भाजली आहे, आता ह्या साईडने भाजून घेऊया। साईडच्या कडा अशा प्रेस करायच्या, मग ती आपोआप फुलणार। हे बघा, ही भाकरी फुलली आहे, चांगली मस्त फुलली आहे भाकरी। हे बघा, अशी थोडीशी भाजली गेली पाहिजे। तुम्हाला जर कमी भाजायची असेल तर ती थोडी कमी भाजून घ्यायची। आता ह्यावर तूप किंवा लोणी लावायचं आहे। ही भाकरी झाली आहे, तर आपण काढून घेऊया। ही बघा, मस्त भाकरी झाली आहे आणि सॉफ्ट झाली आहे। तुम्हाला दाखवते मी। मक्याच्या भाकरीला थोड्या चिरा राहतात, मी तुम्हाला तोडून दाखवते।
ही बघा, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही झालेली आहे, मस्त झालेली आहे। तर दुसरा पिठाचा गोळा घेऊया। हा गोळा मी जरा मोठा घेते। दुसरा गोळा पण आता मळून झालाय। जेवढा आपण चांगलं मळून घेऊ तेवढी आपली भाकरी चांगली होणार। हा गोळा मळून झालाय। पिठामध्ये फिरवून घ्यायचा आणि हातानेच असा थोडा प्रेस करून जरा मोठा करून घ्यायचा, म्हणजे इथल्या इथे भाकरी थोडी आपली मोठी होते। चारी बाजूने एकसारखं दाबून घ्यायची। आता हे पीठ असं घालायचं आहे, भाकरी थापून घ्यायची। मी आधी कडेने करते। हे कडेने ह्या बोटाने असं दाबल्यानंतर ह्या हाताने असं फिरून घ्यायचं, असं दाबल्यानंतर ह्या हाताने असं फिरून घ्यायचं, मग परत असं दाबल्यानंतर असं फिरून घ्यायचं, असं पूर्ण गोल करत जायचं। आता मध्ये इथे जाड आहे, मग मी हात थोडा इथे खाली घेते। आता मी इथे प्रेस करते आणि ही भाकरी अशी वाढवते। इथे असं प्रेस केल्यानंतर ह्या हाताने असं फिरून घेते। तुम्ही बघू शकता, ही पातळच केली आहे, जास्त जाड नाही केली आहे। आता ही तव्यावर घालून घेऊया। ही तव्यावर घालून घेते। लगेच पाणी लावायचं आहे। जेव्हा ही पूर्ण सुटली जाईल त्याच वेळेला आपल्याला भाकरी परतून घ्यायची आहे। मक्याच्या भाकरीला साईडला अशा कडा सुटतात, त्यासाठी चांगलं पीठ मळायला लागतं। चांगलं पीठ मळून घेतलं की कडा येत नाहीत। ही खालची बाजू चांगली शेकल्याशिवाय परतायची नाही। आता ही परतून घेऊया। ही बघा, ही भाकरी चांगली फुलली आहे। आता ही भाकरी झालेली आहे। इथे तूप लावून घेते। तूप, बटर, लोणी, तुम्हाला जे लावायचं ते तुम्ही लावा। आपली चांगली मक्याची भाकरी झालेली आहे। आता ही भाकरी आपण लाटून करायची आहे। थापायला जमत नसेल तर अशा प्रकारे आपण लाटून करू शकतो। लाटून पण खूप छान होते भाकरी। ही लाटलेली भाकरी आहे, तुम्ही बघू शकता। ही सुद्धा चांगली पातळ झालेली आहे। पाणी लावायचं, परतून घेते, तूप लावून घेते। तुम्ही बघू शकता भाकरी तयार झाली आहे। असं उकळतं पाणी आणि पिठाचं सारखं प्रमाण घेऊन भाकरी केली की भाकरी चांगली होते। भाकरीला चिरा पडत नाही आणि भाकरी लाटून सुद्धा चांगली होते। भाकऱ्या सॉफ्ट आणि फुललेल्या होतात। ही तुम्ही कुठल्याही पालेभाजी बरोबर, उसळी बरोबर खाऊ शकता। विशेष म्हणजे सरसों का साग बरोबर ही भाकरी जास्त खाल्ली जाते। इथे मी वाटली डाळ बरोबर भाकरी सर्व केली आहे। सोबतच चवीसाठी लसूण चटणी, दही, कांदा, लिंबू सर्व केला आहे। वाटली डाळवर लिंबू पिळून मक्याची भाकरी खायची खूप अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा अशा रीतीने भाकरी करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन क्लिक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।